नमस्कार बहिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचा आवडता चॅनल महाराष्ट्र स्पेशलमध्ये. लाडक्या बहिणींच्या खात्यावर 4,200 रुपये जमा झालेले आहेत. होय, एप्रिलचा हप्ता 4,200 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे. सरकारने एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रितपणे हप्ता एप्रिल महिन्यामध्ये बहिणींच्या खात्यावर जमा केलेले आहेत. आता तुम्हाला हे पैसे मिळालेत का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हे पैसे मिळालेले नसतील तर कोणत्या अशा चुका तुम्ही करत आहात ज्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळालेले नाहीत? कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत? कोणत्या बहिणींना 1,500 रुपये, कोणत्या बहिणींना 2,100 रुपये, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एप्रिलचा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि जर या चुका तुम्ही करत असाल आणि तुमच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता आलेला नाही, परंतु हे बदल तुम्ही केले नाहीत, तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाही. वेळ निघून जायच्या आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. तर पहा, लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता 4,200 जमा झालेला आहे. सरकारने 4,200 एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रितपणे हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा केलेला आहे. याचं कारण म्हणजे सरकार दर महिन्याला, सणाला हा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो. मागच्या वेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणे हप्ता बहिणींना 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाच्या निमित्ताने 3,000 रुपये एकत्रित मिळाला होता. आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता सरकार 4,200 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करत आहे. कारण एप्रिल महिन्यापासून नवीन वार्षिक वर्ष चालू झालेलं आहे. त्यामुळे या वार्षिक वर्षात संपूर्ण ज्या योजना आहेत सरकारच्या, यामध्ये बदल होत असतो. आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे 1,500 पासूनचा जो हप्ता 2,100 रुपये होणार होता, तो या नवीन आर्थिक वर्षापासून करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. आणि एप्रिलचा हप्ता बहिणींना जो जमा झालेला आहे तो 2,100 रुपये, म्हणजेच 2,100 आणि 2,100 4,200 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणारच नाहीत, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर कोणत्या बहिणींना हे पैसे आलेले आहेत, कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे की सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू केली होती आणि यामध्ये महाराष्ट्रातून 58 लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. परंतु जर तुम्ही प्रामाणिकपणे हा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची कारण नाही. कारण सरकारने जे निकष आणि ज्या अटी ठेवल्या होत्या त्या म्हणजे, जर तुमच्या घरात 4 चाकी गाडी असेल, जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल, जर तुम्ही नोकरदार असाल, सरकारी नोकरदार, किंवा तुमच्या घरातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरदार असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तुम्ही या योजनेतून बाहेर होतात. पण जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसताल तर सरकारने एक आणखी माहिती काढलेली आहे आणि ज्यामुळे या 58 लाख महिला या योजनेतून बाहेर केल्या गेल्या आहेत. ती म्हणजे वयाची अट. पहा, फॉर्म भरताना सरकारने एक वयाची अट सांगितली होती की 21 वर्ष ते 65 वर्ष या वयादरम्यान असणाऱ्या महिलांना फक्त ही योजना मिळणार आहे. आणि काही महिला अशा होत्या ज्या 65 वय उलटून गेल्या होत्या, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलांनी आधार कार्डवर डेट चेंज करून, बाकी लागणाऱ्या कागदपत्रांवर डेट चेंज करून त्यांचं वय 65च्या आतमध्ये असल्याचं दाखवून या योजनेचा लाभ घेतला होता. काही महिला अशा होत्या ज्यांचं वय 21 पेक्षा कमी होतं, परंतु त्यांनी वय वाढलेलं दाखवून या योजनेचा लाभ घेतला. परंतु आता सरकारने ऑनलाईन तपासणीद्वारे अशा महिलांना अपात्र ठरवलेला आहे आणि इथून पुढचा हप्ता या महिलांच्या खात्यावर मिळणार नाही. आणि जर तुम्ही या कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही. परंतु तुमच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा का झाले नाहीत? तर पहा,
आदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले की महिलांना घाबरून जाण्याचं कारण नाही. जर तुम्ही या कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नसेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. सरकारने महिला आणि बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेचा निधी जमा केलेला आहे आणि हा निधी वितरण करण्याचं काम महिला व बालविकास विभागाकडून होत आहे. बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत, काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले नाहीयेत. तर पहा, जर तुम्ही या जिल्ह्यांमधून येत असाल की तुमच्या जिल्ह्यांमध्येच पैसे जमा झालेले नाहीयेत, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हे पैसे 30 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत या महिलांच्या खात्यात जमा होतील अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आता पहा, कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार, कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार, कोणत्या महिलांना 2100 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना हप्ताच मिळणार नाही. तर पहा, आता मी सांगितलं की हे जे 5 नियम होते, जे सरकारने सांगितले, त्या नियमात जर तुम्ही बसत नसाल, तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलेलं नसेल, तर प्रामाणिकपणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत. पण जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तर तुमच्या खात्यावर किती पैसे येणार? 500 रुपये, 1,500 रुपये की 2100 रुपये? हे सांगण्याआधी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन आर्थिक वर्ष चालू होणं म्हणजे ज्या काही आर्थिक योजना आहेत, ज्या सरकारद्वारे राबवल्या जातात किंवा सरकारचे आर्थिक कामकाज आहेत, त्यामध्ये योग्य पद्धतीने बदल केला जातो. आणि सरकारने हे सांगितलं होतं की 1,500वरून आम्ही 2100 रुपये हप्ता करू आणि याची अंमलबजावणी ही एप्रिल महिन्यापासून चालू झालेली आहे. म्हणजे बहिणींच्या खात्यावर आता 1,500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळणार आहेत. आता पहा, खूप बातम्यांमध्ये अशी माहिती पसरली आहे की बहिणींच्या खात्यावर आता 1,500 रुपये नाही तर 1,000 रुपये कपात करून 500 रुपये बहिणींच्या खात्यावर येणार आहेत. तर याबद्दल अजितदादा पवार यांनी सांगितलंय की आमचे विरोधक जे आहेत ते या योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. बहिणींना 500 रुपये मिळणार नाही, बहिणींना आहे तोच हप्ता मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल हप्त्यापासून प्रत्येक बहीण जी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्या बहिणीच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत. आता अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सरकारने एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रितपणे हप्ता 4,200 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये ज्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही, परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तर तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या आधी तुमच्या खात्यावर हा पैसा जमा होऊन जाईल. परंतु यासोबतच सरकारने अशी ही ग्वाही दिलेली आहे की काही महिला अशा आहेत ज्या पात्र आहेत. संपूर्णदृष्ट्या या लाडकी बहीण योजनेसाठी या महिला पात्र आहेत, परंतु त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील अजून मिळाला नाही. तर सरकारने हे सांगितलंय की त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये अधिक एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हे एकत्रितपणे त्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या बहिणी प्रामाणिकपणे या योजनेसाठी पात्र आहेत अशा बहिणींना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण हा पैसा बहिणींच्या खात्यावर 100% जमा होणार आहे. यासोबतच 1 एप्रिलपासून सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी प्रत्येक महिलेच्या खात्यावर, ज्या महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशा महिलेच्या नावे 830 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काही महिलांच्या मनात अशी शंका आहे की ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, तर तर त्यांना हे 830 रुपये मिळणार की नाही मिळणार. तर पहा,
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असाल परंतु तुमच्या नावे गॅस कनेक्शन असेल तर तुमच्या नावे 830 रुपये हे 100% येणारच आहेत. यासोबत सरकारने अशीही ग्वाही दिली आहे की 25,000 रुपये अनुदान सरकारने बहिणींच्या नावे काढणार आहेत. अजूनपर्यंत याबद्दलची माहिती सरकारने दिलेली नाहीये, परंतु याबद्दल जसं अपडेट येईल ते अपडेट आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी या चॅनलवर देऊ. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 100% खरी बातमी आम्ही या चॅनलवर तुम्हाला देत असतो. महिलांच्या योजनेबद्दल प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या शेजारील जवळील ज्या महिला असतील ज्यांना या माहितीची गरज आहे अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा महाराष्ट्र स्पेशल. धन्यवाद.